सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2025 साली आलेला कन्नड विनोदी भयपट सू फ्रॉम सो. हा एक छोट्या गावात घडणारा मजेशीर आणि हृदयस्पर्शी सिनेमा आहे, ज्याचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन जे.पी. थुमिनाडे यांनी केलंय. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण अशोक नावाच्या तरुणाला पाहतो, ज्यात त्याच्या खोलीच्या दरवाजात एक विचित्र नखे असलेला हात दिसतो आणि अचानक एक भूत त्याच्याकडे येताना तो पाहतो. यामुळे अशोक एकदम दचकतो आणि त्याला उठता येत नाही. घसा कोरडा झाल्याने तो झोपेतच पाण्याचा तांब्या घ्यायला हात लांब करतो, पण त्याच्या हाताचा धक्का लागून तांब्यातलं पाणी खाली सांडतं आणि अशोक तसाच परत झोपी जातो. पुढच्या प्रसंगामध्ये आपल्याला अशोकचे वडील दिसतात, जे फोनवर कोणाला तरी त्यांची आई म्हणजे अशोकची आजी वारलेलं सांगतात. झोपेतून उठून अशोक भिंतीला रंग देत असताना तिथे एक माणूस येऊन त्याला त्याची आजी वारल्याचं सांगतो. इकडे अशोकच्या घरी आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असते. काही वेळाने तिला अग्नी दिला जातो. थोड्या दिवसांनी अशोकच्या घरी आजीच्या मृत्यूनंतरच्या विधीची तयारी चालू असते. त्यात त्यांच्या वारलेल्या पूर्वजांना जे जे पदार्थ आवडत होते ते बनवून केळीच्या पानावर घरातल्या एका खोलीत ठेवतात. एक अशोकच्या पणजोबांना आणि 2 त्याच्या आजी आजोबांना. तिथं आपल्याला रवी नावाचा एक माणूस दिसतो, जो त्यांना कामात मदत करत असतो. रवी हा त्याच गावात राहतो. गावातील लोक प्रत्येक छोटी मोठी समस्या घेऊन त्याच्याकडे येतात. तरुण त्याला आदर्श मानतात, वृद्ध त्याच्यावर विश्वास ठेवतात. गावातील लोक त्याला रवी अण्णा म्हणून आदराने बोलवतात आणि त्याचा शब्द अंतिम असतो. म्हणजे तो खूप व्यस्त आणि महत्त्वाचा माणूस आहे. पण रवी अण्णा अजूनही अविवाहित आहे. तर तिथे रवी अण्णा सर्वांना धार्मिक विधी कसं करायचं ते सांगतो. सर्व ताट तयार केल्यावर रवी अण्णा सर्वांना बाहेर काढून अशोकच्या वडिलांना घरातली दिवे बंद करून घराला बाहेरून कडी लावायला सांगतो. लोकांमध्ये असा विश्वास आहे की आपल्या पूर्वजांचे आत्मे ते अन्न खाण्यासाठी येतात आणि त्यानंतर ते अन्न प्रसाद म्हणून लोकांमध्ये वाटलं जातं. रवी अण्णा सगळ्यांना मोबाईल सायलेंट करून काही आवाज न करता शांत बसायची सूचना करतो, जेणेकरून आत्म्यांना कोणतेही विघ्न नको. घराच्या पलीकडे मित्रमंडळी दारू पिण्यासाठी रवी अण्णाला फोन करतात, पण तो हे सगळं उरकल्यावर येतो म्हणतो. सर्व लोक मोबाईल सायलेंट करून आपापसात गप्पा मारत कार्यक्रम होण्याची वाट पाहत असतात. अशोक देखील आपल्या मित्रांमध्ये गप्पा मारत थांबलेला असतो. तिथं तो सारखा एका मुलीकडे पाहत असतो. तिचं नाव असतं चैत्रा. चैत्रा त्याला आधीपासूनच आवडत असते. चैत्राही मैत्रिणींसोबत गप्पा मारत अधूनमधून अशोककडे बघत असते. अशोक आणि चैत्रा एकमेकांकडे चोरून बघतायत हे अशोकचा मित्र पाहतो. तो अशोकला इशारा करतो. अशोक एका चिठ्ठीत त्याचा मोबाईल नंबर लिहितो आणि चैत्रा जवळून जाण्याचं नाटक करून ती चिठ्ठी चैत्राच्या पायाजवळ टाकून परत मित्रांमध्ये येऊन थांबतो. काही वेळाने त्याचा मोबाईल वाजतो. त्याला वाटतं चैत्राने कॉल केलाय, म्हणून तो खिशात मोबाईल तपासतो, पण त्याने मोबाईल घरात चार्जिंगला लावला होता हे त्याला आठवतं. सगळे बाहेर येताना तो फोन घ्यायचा विसरला होता. अशोक सगळ्या लोकांसमोर कडी उघडून घरात जातो आणि मोबाईल तपासतो, तर तो कंपनीचा कॉल असतो. बाहेर सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात. रवी अण्णा रागात त्याच्या डोक्यावर टपली मारून, तुला काही कळतं का? आम्ही इथं काही वेडे म्हणून थांबले काय म्हणतो. तो अशोकला डोक्यावर आणि मोबाईलवर 3 वेळा पाणी शिंपडायला सांगतो. अशोकच्या वडिलांना परत दरवाजा लावून घ्या म्हणतो. अशोक पुन्हा आपल्या मित्रात येऊन चैत्राला बघत थांबतो. मित्रांमध्ये थांबल्यावर तो बघतो त्याने टाकलेली चिठ्ठी तिथंच खाली पडलेली असते. म्हणजे चैत्राने ती चिठ्ठी घेतलीच नव्हती. चिठ्ठीचं तर काम झालंच नाही, वरून सगळ्यांसमोर टपली मारून रवी अण्णा त्याच्यावर ओरडला. त्यामुळे एक दिवस नक्की याचा बदला घेण्याचा अशोक विचार करतो. 10 मिनिटांनी रवी अण्णा दरवाजा उघडतो. पूर्वजांसाठी ठेवलेलं जेवण सर्व लोकांमध्ये वाटून टाकतो. तिथून तो गावातल्या काही लोकांसोबत दारू प्यायला बसतो. अशोकने दरवाजा मध्येच उघडल्यावरून त्यांच्या चर्चा चालू असते. आजकाल तरुण मुलं कोणाचं ऐकत नाहीत. आत्मा वगैरे त्यांच्यात आली तर? रवी अण्णा बोलत असतो. त्यांच्यातला एकजण विचारतो, आत्म्याचा काय विषय आहे? रवी अण्णा सांगतो, अनेक प्रकारचे आत्मे असतात. जसे की मास्ती. ती स्त्री वेशात येते, मोठे केस, पांढरी साडी घालते. रात्रीच्या वेळी कोणी एकटा दिसल्यास त्या माणसाला बिडी वगैरे मागते. तिच्या हाताला छिद्र असतं. कोणी बिडी दिल्यावर ती हातात घेते, पण ते छिद्रातून खाली पडतं. ती परत उचलून द्यायला सांगते. असं 3 वेळा करते. पण जर चौथ्यांदा तिने उचलून दे म्हणलं तर आपण तिला तू स्वतः उचल म्हणायचं आणि जेव्हा ती उचलायला वाकेल तेव्हा तिच्या केसांना धरायचं. तिचे केस धरल्यावर ती तुम्हाला मारायला कुठेही ओढत घेऊन जाऊ शकते, जसं की स्मशानात, समुद्रात, डोंगरावर. त्यावेळी आपण घाबरायचं नाही. घाबरला की संपला. काही वेळाने ती सोड म्हणून जोरात ओरडेल, तेव्हा तिचे डोळे लाल होतात. रवी अण्णा सांगत असताना त्यांच्यातला एक माणूस अंगात आल्यासारखं करू लागतो. चेहऱ्यावर विचित्र हावभाव आणतो. सगळे घाबरून उठून उभे राहतात. रवी अण्णाही घाबरून उभा राहतो. थोड्या वेळाने तो माणूस शांत होतो. सगळे त्याला काय झालं विचारतात. तो माणूस सांगतो, खाताना नाकात मसाला गेला होता. त्या माणसाला शिव्या देत सगळे आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी गावात लग्न असतं. सगळं गाव तिथं हजर असतं. जवळच्या दुकानाच्या मागे अशोक आणि त्याचे मित्र दारू पिताना दिसतात. त्यांच्यातला एक जण रवी अण्णाने कसं एकट्याने 20 जणांना मारल्याचं सांगतो. त्या अशोकला भंपक वाटतं. चैत्रा लग्नात आल्याचं कळाल्यावर अशोक प्यायचं थांबून तिथून उठतो. लग्न उरकल्यावर रात्री नवरदेवाच्या घरी सर्वांसाठी जेवण, दारू, नाचगाणं ठेवलं होतं.
तिथं आपल्याला एक व्यक्ती दिसतो. त्याचं नाव आहे भावा. तो आहे नवरदेवाचा मेहुणा. शेजारच्याच गावात राहतो. नंबर 1चा बेवडा. गावाचा जावई असल्याने सगळ्यांना कामाचा हुकूम देतो, पण स्वतः एकही कामाला हात लावत नाही. त्याला कोणी ओरडलं तर सारखं बायको नलिनीला आत्ताच्या आत्ता बॅग भरून इथून चल म्हणत असतो. पितो तर इतकं की झोपताना कचराही कळत नाही. तर रवी अण्णा नाचायला येणार म्हणून त्याच्यासाठी खास गाणं लावलं जातं. अशोक, रवी अण्णा आणि गावकरी खूप नाचतात. चैत्राही हसत नाच गाण्याचा आनंद घेत असते. कार्यक्रम संपल्यावर अशोक घरी निघतो. रवी अण्णा मंडपातच थांबलेला असतो. मंडपात तोंडाने नारळ सोलण्याची स्पर्धा चालू असते. तिथं रवी अण्णाला शैशव अण्णा म्हणजे चैत्राचे वडील कॉल करून तातडीने बोलून घेतात. रवी अण्णा त्याचे मित्र चैत्राच्या घरी निघतात. घरी पोचल्यावर रवी अण्णा काय झालं विचारतो. चैत्राचे वडील सांगतात त्यांची आई आंघोळ करताना कोणीतरी खिडकीतून लपून बघत होतं. रवी अण्णा त्यांच्या आईला कोणी ओळखीचं होतं का विचारतो. चष्मा घातला नसल्याने नीट दिसलं नाही, पण नंतर समोर आला तर नक्की ओळखेल, असं चैत्राची आजी म्हणते. रवी अण्णा बाथरूम बघायला घराच्या मागे जातो. त्यांच्यातला एक जण म्हणतो आपण पोलीस कंप्लेंट करू. पोलीस हाताच्या ठशावरून त्याला पकडतील. दुसऱ्या दिवशी अशोकच्या घरी गर्दी झालेली दिसते. गावात एकच चर्चा सुरू असते. रात्री लग्नावरून घरी येताना रस्त्यात अशोकला भूताने झपाटलं, जो तो आपापल्या परीने मसाला लावून सांगत असतो. त्यात अशोकची लहान बहीण देखील मी अशोकची नखे मोठी होताना पाहिल्याचं सांगते. अशोक नेहमीप्रमाणे उठून आरशात बघतो. त्याच्या तोंडाला लावलेला पांढरा अंगारा बघून आधी तो थोडा घाबरतो. तो पुन्हा आरशात बघतो आणि त्याला रात्री घडलेलं आठवतं. रात्री कार्यक्रमाहून घरी येताना चैत्राच्या घराजवळ आल्यावर चैत्राची आई घरात कोणाला तरी रात्री आंघोळ करण्यावरून ओरडत होती. हे ऐकून अशोक क्षणभर थांबतो. त्याला वाटतं चैत्र आंघोळ करत आहे. तो चैत्राच्या बाथरूमकडे बघतो. बाथरूमच्या खिडकीला फक्त एक प्लॅस्टिकचा कागद लावलेला असतो. तो पण कोपऱ्यातून अर्धा निघाला होता. आपल्याला कळतं की बाथरूममध्ये डोकावणारा अशोकच होता. पण आजीने ओरडल्याने अशोक तिथून पळून जवळच झाडीत लपतो. काही वेळाने रवी अण्णा आणि काही लोकांना तिथं आलेलं बघतो. त्यांच्यात पोलिसांना बोलून हाताचे ठसे घ्यायची चर्चा चाललेली असते. तेव्हा घाबरून सगळे शांत झाल्यावर अशोक एक बाटली शोधून त्यात पाणी घेतो आणि जवळच्या रुमालाने खिडकीच्या भिंतीवरील हाताचे ठसे पुसू लागतो. पण शेजारी राहणारा एक जण नेमका त्यावेळी बाहेर येतो. दरवाजा उघडल्याच्या आवाजाने अशोकच्या हातून बाटली खाली पडते. अशोक देखील हळूच खाली उतरून लपण्याचा प्रयत्न करतो, पण नेमका त्याचा पाय त्या प्लास्टिकच्या बाटलीवर पडून बाटलीचा आवाज होतो. त्या आवाजाने शेजारचा माणूस कोण आहे तिकडे म्हणून ओरडतो. तेव्हा अशोक पकडले जाण्याच्या भीतीने तिथून पळतो. तो माणूस शेजारच्या माणसाला उठवतो. ते दोघे अशोकला पकडायला त्याच्या मागे धावतात. काही अंतराने एकजण अशोकला पकडतो. अशोक देखील चेहरा दिसू नये म्हणून हाताने चेहरा झाकतो आणि ओळखू येऊ नये म्हणून सारखी हाताची हालचाल करत असतो. दुसरा माणूस म्हणतो हा तर रमेश अण्णाचा मुलगा अशोकसारखा वाटतोय, पण अंगात आल्यासारखं का करतोय. हे ऐकून अशोकला एक युक्ती येते. तो जोरजोरात हलून अंगात आल्यासारखं करतो आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक करून तिथंच पडतो. तिथून आपल्याला तो प्रसंग दिसतो जिथं अशोक रात्री घडलेलं आठवत असतो. पुढच्या प्रसंगात रवी अण्णा त्या रात्री अशोकच्या घरी त्याच्या आईवडिलांना भेटायला येतो. ते त्याला घडलेलं सगळं सांगतात. जसं की ती सोमेश्वरमधील सुलोचनाची आत्मा आहे. फक्त जेवायला बाहेर येते, आम्हाला काही त्रास देत नाही. कधी कधी ती अशोकचा मोबाईल बघत बसते. हे सगळं ऐकून तोही आतून थोडा घाबरला होता. तरी देखील हिंमत करून तो अशोकला बाहेर बोलवतो. अशोक दरवाजा उघडून बाहेर येतो. तो आल्यावर सगळे त्याला बघून घाबरतात. तो येऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसतो. सगळे अशोककडेच बघत असतात. रवी अण्णा धाडस करून त्याच्याजवळ जाऊन बसतो. तोही आतून घाबरला होता, पण सगळ्यांसमोर तसं दाखवत नाही. तो अशोककडे बघून म्हणतो मला माहीत नाही तू कोण आहेस, तुला काय पाहिजे सांग, तुझी इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. रवी अण्णा म्हणतो सगळं ठीक होईल आणि बोलता बोलता त्याच्या पाठीवर थाप मारतो. ते बघून अशोकला रवी अण्णांनी डोक्यात टपली मारून सगळ्यांसमोर त्याच्यावर ओरडल्याचं त्याला आठवतं. तो देखील योग्य संधीची वाट बघत होता. रवी अण्णा पाठीवर थाप मारत असताना त्याचा हात पकडून बाईला हात लावायची हिंमत कशी झाली म्हणत त्याच्या 2 सणसणीत कानाखाली मारतो आणि मारल्यावर बेशुद्ध होऊन पडल्याचं नाटक करतो. सगळ्यांसमोर मारल्याने रवी अण्णा रागाने तिथून निघून जातो. सर्वांना वाटतं रवी अण्णाला पण आत्मा मारू शकते, म्हणजे ही खूपच भयानक आणि शक्तिशाली आहे. रवी अण्णाला मारलेली बातमी सगळ्या गावात पसरते. अशोकच्या समस्येसाठी गावात सर्व पुरुष मिटिंग घेतात. थोड्या वेळाने रवी अण्णा तिथे येतो. तो म्हणतो घाबरायचं कारण नाही, हलांगडीवरून करुणाकर गुरुजींना बोलवलं आहे. पैशाचं मी बघतो, तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करा. करुणाकर गुरुजी हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते टीव्हीवर नियमितप्रमाणे सकाळी 7 वाजता आध्यात्मिक, धार्मिक, भूतप्रेत संबंधी कार्यक्रम करतात. जसे की भूत उतरवणे, उपाय सांगणे, लोकांच्या समस्या सोडवणे इत्यादी. त्यामुळे गावकऱ्यांना ते मोठा गुरुजी किंवा स्वामी वाटतात आणि त्यांचा खूप आदर करतात. दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी आवरून गुरुजींना बघण्यासाठी अशोकच्या घरासमोर गर्दी करतात. पुढे रवी अण्णाची स्कूटर आणि मागे करुणाकर गुरुजींची 4 चाकी गाडी येते. फटाके वाजवून सगळे गुरुजींचं स्वागत करतात. जुन्या काळातील सुंदर गाडीतून गुरुजी बाहेर येतात. फुले टाकून त्यांचं स्वागत होतं.
पूजेची तयारी करून अशोकला गुरुजींसमोर बसवण्यात येतं. गुरुजी मंत्र पुटपुटत असतात. अशोक इकडे तिकडे बघतो. त्याला लांबून चैत्रा तिच्या आजीसोबत येताना दिसते. आजीला बघून त्याला वाटतं बाथरूममध्ये डोकावणारा हाच होता हे ती ओळखेल. म्हणून अशोक ती तिथं यायच्या आधी स्वतः उठून घरात जातो. गुरुजी म्हणतात, ही आत्मा माझ्यासमोर टिकणार नाही. मी सांगतो ते 3 उपाय करावे लागतील. पहिला उपाय, चिखलात येणाऱ्या वनस्पतीचा काढा बनवून पाजायचा. भयंकर उलट्या होऊन वेदनेने ती आत्मा बाहेर पडेल. दुसरा, एक रस्सी घेऊन त्याला टोकदार लोखंडी आकडे लावायचे. ते आकडे त्याच्या शरीरात टोचवून त्याला लटकवायचं. तरी देखील आत्मा गेली नाही तर तिसरा उपाय म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर गरम कोळसा टाकून अशोकला त्यावर झोपवायचं. हे अघोरे उपाय ऐकून अशोकची भीतीने गाळण उडते. दुसऱ्या दिवशी अशोक झोपेत असतानाच त्याचे हात बांबूने बांधून पकडून त्याला बाहेर आणतात. बाहेर त्याच्यासाठी बनवलेला त्या वनस्पतीच्या मुळाचा काढा त्याला जबरदस्तीने पाजतात. ते पिऊन अशोकला भयानक उलट्या सुरू होतात. उलट्या करून त्याचे बेकार आलं होतात. इतकंच नाही तर त्याला भेटायला येणार प्रत्येकजण सोबत तेच फळ आणत असतो. त्याने फरक पडत नाही म्हणून गुरुजींचे शिष्य लोखंडी आकडे घेऊन येतात. ते बघून अशोकला चक्कर येते. आता त्याचं नाटक त्याच्या चांगलं ठेवू लागतं. दुसऱ्या दिवशी त्याची आई उठते तेव्हा अशोक देवघरात पूजा करताना दिसतो. त्याला पूजा करताना बघून त्यांची खात्री होते की करुणाकर गुरुजींच्या उपायाने सुलोचनाची आत्मा त्याच्या शरीरातून निघून गेली. सगळ्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. सर्व लोक पुन्हा अशोकला बघायला जमतात. मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन गुरुजींचे आभार मानतात. गुरुजी सर्वांना आशीर्वाद देऊन गावाचा निरोप घेतात. सर्व आधीसारखं सामान्य झालेलं असतं. अशोक देखील नेहमीप्रमाणे पेंटिंगच्या कामाला जाऊ लागतो. पण लोकांच्या मनात अशोकबद्दल थोडी भीती शिल्लक असते. भीतीने इतर कामगार त्याच्यासोबत काम करायला तयार नसतात. नंतर त्याच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागतात. जेव्हा तो एका घरी दूध द्यायला जातो तेव्हा त्या घरातलं वासरू मरतं. जाताना अशोक घरमालकाकडे बघून हसतो. त्याला वाटतं सुलोचनाची आत्मा परत आली, तिच्यामुळेच हे वासरू मेलं. पुढे काही अंतर चालत गेल्यावर एक लहान मुलगा गवताच्या ढिगाऱ्याजवळ कागद जाळताना त्याला दिसतो. त्याला तसं करताना अशोक ओरडतो. अशोकला बघून तो लहान मुलगा पळत घरी जातो. पण जाताना त्याच्या हातातला जळता कागद गवतावर पडून ते गवत पेट घेतं. ते एक महिला पाहते. तिने मुलाला पाहिलं नव्हतं. तिने फक्त अशोक आणि त्याच्या नजरेने जळणारं गवत पाहिलं. या बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. लोकांना खात्री पडते की अशोकच्या शरीरातून आत्मा अजून गेली नाही. पुन्हा करुणाकर गुरुजींना गावात बोलवलं जातं. अशोक घाबरून गुरुजींना म्हणतो, मी पूर्णपणे बरा आहे. हे सिद्ध करण्यासाठी तो सर्वांसमोर टिळा लावून घेतो. गुरुजी म्हणतात, एवढी नाटकं करणारी आत्मा मी आयुष्यात कधी पाहिली नाही. आता ही एका घराची नाही तर सगळ्या गावाची समस्या बनली आहे. गुरुजी जमलेल्या लोकांना सांगतात, जोपर्यंत ही आत्मा गावातून जात नाही तोपर्यंत मी हे गाव सोडणार नाही. तुम्ही सोमेश्वरला जाऊन सुलोचनाला शोधा. अशोक त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं कोण ऐकत नाही. सुलोचनाला शोधायला रवी अण्णा आणि काही मंडळी रिक्षाने सोमेश्वरला निघतात. हे लोक तिथं पोहोचेपर्यंत त्या गावातल्या ओळखीच्या माणसाने ते घर शोधून ठेवलेलं असतं. तो ओळखीचा माणूस असतो भावा. भावाला घेऊन सगळे सुलोचनाच्या घरी निघतात. घरी गेल्यावर बाहेरून घरात कोण आहे का विचारतात. आवाज ऐकून एक स्त्री बाहेर येते. तिला विचारतात, तुझं नाव सुलोचना आहे का? ती म्हणते, माझं नाव भानू आहे. सुलोचना माझ्या आईचं नाव होतं. तिला मरून 5 वर्ष झालीत. रवी अण्णा भानूला नीट बघतो आणि काही न बोलता तिथून निघतो. त्याच्या मागे सगळे काही न बोलता तिथून निघतात. सगळे गावात परत आल्यावर गुरुजींना भेटून सुलोचनाला मरून 5 वर्ष झाल्याचं सांगतात. गुरुजी म्हणतात, आता जास्त विचार करू नका. ही त्याच सुलोचनाची आत्मा आहे. ते म्हणतात, भानूला सोबत का नाही आणलं? रवी अण्णा गुरुजींना एकट्यात घेऊन म्हणतो, फक्त तुम्हाला म्हणून एक गोष्ट सांगतो, ती कोणाला सांगू नका. 15 वर्षापूर्वी मी भानूला लग्नासाठी मागणी घालायला गेलो होतो. मी तिला तेव्हा नकार दिला. ती खूप जाड होती. माझे काका म्हणाले, जाड मुलगी आणि सडपातळ मुलाची जोडी जमणार नाही, म्हणून तिला नकार दिला. हे ऐकून गुरुजी रवी अण्णाला विचारतात, सुलोचनाची आत्मा तुझ्यासाठी तरी इथे आली नसेल ना? गुरुजी भानूला गावात आणायला सांगतात. तेव्हा गावातील काही लोक भानूला आणि तिच्या काकाला घेऊन येतात. गुरुजी भानूला म्हणतात, तुझ्या आईची आत्मा अशोकच्या शरीरात आहे, जाऊन तिला भेट. भानू लगबगीने आईला भेटायला अशोकच्या खोलीत जाते. भानूला अचानक खोलीत बघून अशोक उठून उभा राहतो. त्याला काय बोलावं काही कळत नाही. भानू अशोकला आई समजून त्याच्या पायात बसून जोरात रडू लागते. तिचं रडणं ऐकून तिचे काका घरात येतात. त्यांच्या पाठीमागे गुरुजी आणि इतर लोकही घरात येतात. भानूचे काका अशोकला सुलोचना समजून तिला रागवून विचारतात, भानूला तू कोणाच्या जीवावर सोडून गेली? स्वतः मेली पण माझं आयुष्य खराब करून गेली. जिवंत होती तेव्हा आम्हाला जगू दिलं नाही आणि आता परत का आली? चिडून तिचे काका भानूला तिथून घेऊन जातात. सगळे गेल्यावर अशोकही झोपून जातो. झोपेतून उठल्यावर तो विचार करतो की असं किती दिवस घरात अडकून बसायचं. इथून बाहेर पडलं पाहिजे. कोणाला तरी खरं सांगितलं पाहिजे. बरेच दिवस त्याचं कोणाशी बोललं नव्हतं. मित्रांनाही भेटला नाही. म्हणून तो कपडे बदलतो आणि दरवाजा उघडायला जातो. पण दरवाजा बाहेरून बंद असतो. घरातले सगळे मंदिरात गेलेले असतात. म्हणून तो छतावरून बाहेर पडतो. गावात फिरताना त्याला दिसतं सगळ्यांच्याच घराला कड्या लावल्या आहेत. रस्त्यावर कोणी चिट पाखरू नाही. फिरताना वाटेत त्याला सायकलवर गणेश अण्णा दिसतो. पण गणेश अण्णा त्याला बघून सायकल तिथेच टाकून पळत सुटतो. तिथून अशोक आपला मित्र आणि गावच्या पुजारींचा मुलगा प्रसादच्या घरी जातो. सुरुवातीला प्रसाद अशोकला घरी बघून घाबरतो. अशोक प्रसादला सर्व सत्य सांगतो.
हे सगळं कुठून सुरू झालं ते सुलोचनाची आत्मा वगैरे सगळं खोटं आहे हे म्हणतो. पण प्रसादला अशोक काय म्हणतो हे कळत नाही. तो भिवून फक्त त्याच्याकडे बघत उभा राहतो. सगळं सांगून झाल्यावर तो प्रसादच्या गळ्याला हात लावून म्हणतो, मी जे तुला सांगितलं ते तू बाहेर कोणाला सांगितलंस तर बघ मग. ते बघून प्रसादही घरातून बाहेर पळत सुटतो. अशोकला कुठं जावं कळत नाही. तो एक सायकल घेऊन गावच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेलवर जातो. तिथेही त्याला बघून लोकांची गाळण उडते. अशोक परत आपल्या घरी येतो. रात्री खोलीत बंद असताना त्याला तहान लागते. तो बाहेर पाण्यासाठी दरवाजा ठोठावतो. अशोकची बहीण त्याला तांब्यात पाणी घेऊन येते. दरवाजा उघडल्यावर ती हात पुढे करते. एक जाळलेला हात तिला आत ओढून घेऊन दरवाजा बंद करतो. ती घरात बघते तर घरात अशोक नसतो. त्याच्या जागी त्या खोलीत एक मोठे नखे असलेली मास्ती आत्मा असते. ती अचानक अशोकच्या बहिणीवर हल्ला करते. त्या हल्ल्याला घाबरून ती झोपेतून दचकून उठते. सगळं स्वप्न असतं. दुसऱ्या दिवशी गावातील सर्व लोक अशोकच्या घरासमोर जमतात. अशोकच्या कुटुंबासकट सगळ्या गावावर आत्म्याचं संकट आल्याने करुणाकर गुरुजी त्यांच्या मोठ्या गुरुजींना फोन करून आत्मा आणखी ताकदवान झाली आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या म्हणून विनवणी करतात. त्यांचे गुरुजी लवकरच त्या गावात येतो म्हणून त्यांना आश्वासन देतात. आत्म्यामुळे लोकही आता वैतागलेत. इतकंच नाही तर जास्त घाबरल्याने एका मुलाला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं. त्यामुळे लोकही गुरुजींवर चिडलेत. इतके दिवस गावात राहून काय केलं, नुसतं टीव्हीवर यायला पाहिजे तुम्हाला, असं म्हणत त्यांच्यावर ते ओरडतात. गुरुजी त्यांना म्हणतात, जोपर्यंत सुलोचनाला काय पाहिजे हे ती सांगत नाही तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. लोकांचा गोंधळ ऐकून अशोक बाहेर येतो. त्याला बघून सगळे पळतात. गुरुजी जवळ पडलेली एक काठी घेऊन अशोकला घरात चल म्हणत पायावर मारत खोलीत घेऊन जातात. त्यामुळे अशोकला खूप त्रास होतो. अशोक म्हणतो, गुरुजी माझं ऐका तरी. पण गुरुजी तसंच मारत त्याला खोलीत घेऊन जातात. खोलीत गेल्यावर अशोक गुरुजींची काठी हिसकावून त्यांचे पाय चांगले शिकून काढतो. गुरुजी वेदनेने ओरडू लागतात. त्यांच्या आवाजाने पळालेले लोक पुन्हा घरासमोर येतात. गुरुजी कसे बसे पाय चोळत बाहेर येऊन अशोकला खोलीत कोंडतात. गुरुजींना प्रचंड वेदना होतात तरी काही न झाल्यासारखे ते लोकांसमोर जातात. लोकांना वाटतं गुरुजींनी आत्म्याला खोलीत बंद केलं म्हणून तेही हात जोडून थांबतात. गुरुजी लोकांना म्हणतात, पाहिलं, तुम्ही माझ्याशिवाय काही करू शकत नाही. जा आणि सुलोचनाच्या मुलीला घेऊन या. गावातील लोक भानूला आणायचा प्रयत्न करतात पण तिचे काका भांडखोर असल्यामुळे ते तिला आणू शकत नाहीत. ही समस्या घेऊन ते रवी अण्णाकडे जातात. रवी अण्णा म्हणतो, मी जर तिथे गेलो आणि रागात माझा हात उचलला तर दोन्ही गावात भांडणे लागतील. यावर उपाय म्हणून पुन्हा त्याच गावातील भावाला भानूला आणायची जबाबदारी देतात. तो रिक्षाने सुलोचनाला गावात घेऊन येतो. गुरुजी भानूला एकट्यात घेऊन केविलवाण्या स्वरात सांगतात, आता ही गोष्ट हाताबाहेर गेली आहे. मी हे गाव सोडून नाही जाऊ शकत. सकाळी टीव्हीवर 7 वाजता माझा कार्यक्रम लागायचा, ती पण नोकरी गेली आहे. घरी बायको मला शिव्या देत असेल. तुम्ही फक्त तुमच्या आईला काय पाहिजे ते विचारा. इकडे भाव देखील आपला मेहुणा नवीनच्या घरी फ्रेश व्हायला जातो. भानू हो म्हणते आणि अशोकच्या खोलीत जाते. अशोक बेडवर बसलेला असतो. भानूला परत आलेला बघून अशोक वैतागतो. तिला म्हणतो, मी तुझी आई वगैरे नाही. भानू म्हणते, ते मला माहीत नाही. मला फक्त माहीत आहे की ती इथेच आसपास कुठेतरी आहे. मला फक्त तिच्याशी बोलायचं आहे. अशोक वैतागून शांत बसतो. भानू आईजवळ आहे असं समजून मनातली व्यथा सांगू लागते. आई, तू गेल्यावर आजी कधी घरी आली नाही. काका नारळ विकून त्याच पैशातून बाजार आणतात. तुला ते कसे आहेत हे माहीत आहे ना. घरची परिस्थिती आधीपेक्षा खूप बिकट आहे. हे सांगताना भानूला रडू येतं. तिला रडताना पाहून अशोक गंभीर होतो. भानू पुढं सांगते, माझ्या या जगात कोणी नाही. काका पिऊन त्रास देतात. ते ऐकून अशोक भावूक होतो. बाहेर आल्यावर गुरुजी भानूला आईने काही सांगितलं का विचारतात. भानू म्हणते नाही. गुरुजी म्हणतात, ठीक आहे, उद्या आल्यावर आईला काय पाहिजे विचार. भानू घरी जायला निघते पण गावातला एकमेव रिक्षावाला चंद्रांनाचा फोन बंद लागतो आणि तिच्यासोबत आलेला भावा फोन बंद करून बसतो. म्हणून त्याचा मेहुणा नवीन त्याला घरी बोलवायला जातो तर भावा त्याची अर्धी राहिलेली दारूची बाटली संपून घराच्या कोपऱ्यात पडलेला दिसतो. त्यामुळे गुरुजी रवी अण्णाला त्याच्या स्कूटरवरून भानूला घरी सोडायला सांगतात. काही पर्याय नसल्याने रवी अण्णा तयार होतो. भानूही सर्वांचा निरोप घेऊन रवी अण्णाच्या गाडीवर बसून घराकडे निघते. भानूला दारात सोडून रवी अण्णा गाडी वळवत असतो तेव्हा भानू त्याला थांबवते. ती त्याला विचारते, बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही माझ्या घरी मला बघायला आला होतात ना. भानू म्हणते, ते माझ्यासाठी आलेलं पहिलं स्थळ होतं. मला अजून लक्षात आहे. रवी अण्णा लाजत म्हणतो, ते माझ्याही लक्षात आहे. भानू त्याला विचारते, मग पुढे काय झालं. रवी अण्णा काही न बोलता तिथून निघतो पण तो आतून खुश असतो. या प्रसंगानंतर तो नेहमी आनंदी राहू लागतो. भानूकडे निघायची आतुरतेने वाट बघतो. भानूला आणायला तो रोज एकटा जाऊ लागतो. इकडे भानूही खुश असते. रवी अण्णा आल्यावर ती नीट आवरून त्याच्या स्कूटरवर बसते. तोही तिची काळजी घेऊ लागतो. हळूहळू ते दोघे एकमेकांना आवडू लागतात. एके रात्री अशोकच्या घरचे भीतीने त्याला घरात एकटं सोडून शेजारी झोपायला जातात. अशोकला मध्यरात्री अचानक जाग येते. तो उठून बघतो तर दरवाजा अर्धा उघडा असतो. तो बाहेरून बघतो तर बाहेरही कोणी नसतं. सगळे कुठे गेले याचा विचार करतो पण परत घाबरून तो त्याच्या खोलीत येऊन दरवाजा लावून घेतो. वडिलांना फोन लावतो पण त्यांचा फोन बंद लागतो. तो तसाच बेडवर घाबरून बसतो. भानूचे शब्द त्याला आठवतात, माझी आई इथेच कुठेतरी आहे. तो घरात घाबरून इकडे तिकडे बघतो. देवाची विभूती डोक्याला लावतो पण लाईट बंद करताच त्याला घरात कोणीतरी असल्याचा भास होऊ लागतो. तो तसाच भिवून पायवर घेऊन बेडवर बसतो. खिडकीच्या काचेवर पडणाऱ्या सावल्याही त्याला भीतीदायक वाटू लागतात.
तितक्यात त्या खिडकीवर कोणीतरी जोरात हात मारून त्याला आवाज देत असल्याचं दिसतं. ते बघून तो खूप घाबरतो. तो भिवून बेडच्या कोपऱ्यात लपतो. थोडं धाडस करून विचारतो, कोण आहे? बाहेरून एका महिलेचा आवाज येतो. ती त्याला दरवाजा उघड म्हणत होती. अशोक भिवून दरवाजा उघडतो. बघतो तर ती भानू असते, प्रचंड घाबरलेली आणि घामाने डबडबलेली. ती अशोकला आई समजून रडत मिठी मारते. अशोकला काय चालले काही कळत नाही. तो तिला शांत करतो. ती घडलेला प्रसंग सांगते. रात्री ती जेव्हा एकटी घरात झोपली होती तेव्हा कोणीतरी तिच्या घराचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण भानूने आधीच दरवाजाला टेबल आणि लोखंडी ट्रंक लावून तो आतून पॅक केला होता. तेव्हा तिला घराच्या छतावरून आत कोणीतरी आल्याचं कळतं. ती कोण आहे ते बघायला जाते तर तो तिचा काका असतो. त्याला बघून भानू दरवाजाचा टेबल काढून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण काका तिला पकडून जबरदस्ती करू लागतो. भानू कशीबशी दरवाजा उघडून बाहेर पडते, पण काका तिला पकडून घरात नेण्याचा प्रयत्न करतो. भानू त्याच्या तावडीतून सुटून अशोकच्या घरी येते. ती रडत अशोकला सांगते, जेव्हा आई जिवंत होती तेव्हा काका मला सारखं छेडायचा. आंघोळ करताना लपून बघायचा. काकूला सांगितल्यावर काकू मलाच ओरडायची. काका काही दिवस शांत बसायचा, परत त्रास द्यायला सुरुवात करायचा. दोघेही काही वेळ शांत बसतात. भानू उठून घरी जायला निघते. अशोकही तिच्यासोबत निघतो. ती रवी अण्णा कुठे राहतो विचारते. ते रवी अण्णाकडे जाऊन त्याची स्कूटर घेतात. गाडीवर बसल्यावर भानूला आठवतं की तिच्या काकाचे मित्रही रात्री अपरात्री घराचा दरवाजा वाजवायचे, रस्त्यात पाठलाग करत छेडायचे. दरम्यान अशोक तिला तिच्या घरी सोडतो. अशोक तिच्या घरात जातो. घरात बघतो तर काका दारू पिऊन पडलेला असतो. तिथं भिंतीवर तो भानूची आई सुलोचनाचा फोटो बघतो. ते अशोकला विनंती करते, काही दिवस अंगाला विभूती लावू नको. मला आईशी काकाला माझ्यापासून लांब ठेव म्हणायचं आहे. आई जिवंत होती तेव्हा कोणाची आमच्या घरात यायची हिंमत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रवी अण्णा संजीवच्या स्कूटीवर बसून गावातल्या हॉटेलवर येतो. गावात घडणाऱ्या भुताटकी गोष्टीवर त्यांच्या चर्चा चालू असते. रवी अण्णा चिंतेत येऊन बसतो. सगळे त्याला काय झालं, स्कूटर कुठे गेली विचारतात. रवी अण्णा सांगतो, कालची रात्र माझ्यासाठी फार भयानक होती. सुलोचनाची आत्मा माझा दरवाजा वाजवून स्कूटरची चावी मागत होती. चंद्रांना पण म्हणतो, ती आत्मा माझ्या घरी पण आली होती. मला रिक्षा मागत होती. मी दरवाजा उघडणार होतो पण बायकोने उघडू दिला नाही. खरे तर तोच दरवाजा उघडायला घाबरला होता. बायको दरवाजा उघडत होती पण त्याने तिला उघडू दिलं नाही. बाकीचे विचारतात, रवी अण्णा तुमच्याकडे काय झालं? रवी अण्णा सांगतो, सुलोचनाची आत्मा स्कूटरची चावी मागत होती. थोड्या वेळाने मी दरवाजा उघडून पाहिलं तर स्कूटर दारातून गायब. मी मंदिरापर्यंत तिचा पाठलाग केला पण तोपर्यंत स्कूटर गायब झाली होती. सगळे म्हणतात रवी अण्णा खरंच डेअरिंगबाज आहे. काल अमावस्या होती तरी पण एवढी हिंमत दाखवली. काल अमावस्या होती हे ऐकून रवी अण्णा आणखी घाबरतो. खरं तर घाबरून रवी अण्णाने स्कूटरची चावी घराबाहेर टाकली होती. इकडे गुरुजींचे हाल आणखी बेकार होतात. सगळं त्यांच्या हाताबाहेर चाललं होतं. गावकरी त्यांच्यावर चिडले होते. ते त्यांच्या गुरुजींना लवकरात लवकर इकडे या म्हणतात. घरात अशोक जोरजोरात दरवाजावर मारल्याचा आवाज करत असतो. सगळे लोक घाबरून काय चालले बघतात. घराचा दरवाजा उघडा असतो पण कोणाची हिंमत होत नाही कडी लावायची. अशोक आरशात पाहतो, त्याला भानूचे रात्रीचे शब्द आठवतात. आई असती तर कोणाची हिंमत झाली नसते आमच्याकडे बघायची. अचानक बाहेर गावकऱ्यांत एकच गोंधळ उडतो. एक जण ओरडू म्हणतो, गुरुजी तिकडे बघा. गुरुजी बघतात तर तेही घाबरतात. दारातून स्त्री वेशात अशोक बाहेर येतो. चेहरा पिवळ्या रंगाने माखलेला, कपाळावर लाल कुंकू. त्या वेशात त्याला बघून सगळे गावकरी पळून जातात. हॉटेलवर थांबलेल्या रवी अण्णा आणि इतर लोकांचा गोंधळ ऐकू येतो. लोक घाबरून वेड्यासारखे पळताना दिसतात. त्यांच्या मागे रवी अण्णाच्या स्कूटरवर स्त्री वेशात अशोक येत असतो. अशोक हॉटेलसमोर थांबतो. सगळे त्याला बघून घाबरतात. तो काही न बोलता सोमेश्वर गावाकडे निघतो. त्याच्या पाठीमागे रवी अण्णा आणि गावकरी निघतात. इकडे भानूच्या घराबाहेर शेजारची बाई तिला भांडत असते. अचानक अशोकला त्या वेशात पाहून तीही पळून जाते. अशोक दरवाजा उघडून घरात जातो. घरात अर्धनग्न अवस्थेत काका दारू पिऊन पडलेला त्याला दिसतो. अशोकच्या पायातील पैंजणाने काकाला जाग येते. अशोकला बघून तोही घाबरतो. अशोक त्याला बघून घराचा दरवाजा आतून बंद करतो. भानूचा काका घाबरत त्याला विचारतो, तू कोण आहे? अशोक त्याच्या छातीवर लाथ मारून त्याला भिंतीवर आदळून म्हणतो, मी सुलोचना आहे. भानू अशोकला बघून भावूक होते. काका अर्धमेला होऊन खाली बसतो. अशोक त्याच्या कानाखाली मारून माझ्या मुलीवर हात टाकायची तुझी हिंमत कशी झाली विचारतो. अशोक म्हणतो, मी माझ्या मुलीला इथून घेऊन चालले. परत तिला त्रास दिला तर लक्षात ठेव. भानू म्हणते, हा मलाच नाही तर सगळ्यांना त्रास देतो. अशोक म्हणतो, परत जर कोणाला त्रास दिला तो तिथं जवळ सोलून ठेवलेला नारळ उचलून रागात काकाच्या डोक्यात घालतो. तिचा काका रक्तबंबाळ होऊन पडतो. बाहेर गावकरी भानूच्या घरातील गोंधळ बघून जमा होतात. तोपर्यंत रवी अण्णा आणि गावकरी तिथं पोचतात. भानूच्या काकाचे गुंड मित्रही तिथे येतात. सगळे घराकडे बघत असतात. घरात भानू तिची बॅग भरून अशोकसोबत निघायला तयार होते. तिचा काका तिथेच डोके फुटलेल्या अवस्थेत उभा असतो. भानू त्याला बघते आणि घर सोडण्याआधी जोरदार त्याच्या कानाखाली मारते. भानूच्या काकाचे मित्र दरवाजा वाजवतात. अशोक आणि भानू दारात उभे असतात.
भानूच्या काकाला रक्तबंबाळ बघून ते अशोकला मारू लागतात. अशोकला मारताना पाहून रवी अण्णा मध्ये पडतो. ते त्याच्याशी वाद घालू लागतात. इकडे भानू त्यांना विनवणी करू लागते. ते भानूलाही मारतात. भानूला मारलेला पाहून रवी अण्णा चिडतो आणि एक एक करून सगळ्यांची धुलाई करतो. बाहेरची लोक येऊन गावातल्या लोकांना मारत आहेत हे बघून काही गावातले गुंड भांडणात येऊन रवी अण्णाला मारू लागतात. रवी अण्णाला मारताना पाहून त्याच्यासोबत आलेले गावकरी त्या लोकांवर तुटून पडतात. सर्वांची यथेच्छ धुलाई करतात. भानू घाबरून एका लाकडी खांबाला टेकून रडत बसते. तिला रडताना पाहून रवी अण्णा भांडण बंद करा म्हणतो. रवी अण्णा तिथल्या गावकऱ्यांना म्हणतो, आम्ही इथं भांडण करायला आलो नाही. आमच्या मुलाच्या अंगात सुलोचनाची आत्मा आली. तिने त्याचे कसे हाल केलेत बघा. सुलोचना तिच्या मुलीला घेऊन जायला आली आहे. सुलोचनामुळे आमचं गाव त्रासलंय. आम्ही भानूला घेऊन चाललोय. खुशाल पोलीस केस करा. सगळे भानूला घेऊन गावाकडे निघतात. गावात आल्यावर अशोक दारात तसाच बसतो. सगळे लोक तिथे जमतात. तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी, जर तुम्हाला मला मुक्त करायचं असेल तर माझ्या मुलीला या गावात ठेवावं लागेल. जर नाही ठेवलं तरी मी याचं शरीर सोडून जाणार नाही. गुरुजी ठीक आहे म्हणतात. गावकरी गुरुजींना म्हणतात, भानूला विना लग्नाची गावात कसं ठेवणार? तिचं लग्न गावातल्या कोणासोबत तरी लावून द्यावं लागेल. हे ऐकून अशोकची आई भानूचं लग्न तिचा भाऊ संजीवसोबत करायचं ठरवते. भानू आईकडे म्हणजे अशोककडे बघते. अशोकही तिला होकार देतो. जवळच्या इतर महिला अशोकच्या आईला तो मुलगा कोण आहे विचारतात. त्याची आई म्हणते, आपला संजीव आहे. ते ऐकून भानू पुन्हा निराश होते. इकडे रवी अण्णाही नाराज होतो. सुलोचनाची आत्मा रवी अण्णासाठी या गावात आली असं गुरुजींना वाटत असतं. गुरुजी गावकऱ्यांना आपण एकदा रवी अण्णाशी बोलू म्हणतात. गावातला एक जण रवी अण्णाकडे जाऊन संजीव आणि भानूचं लग्न ठरलेलं सर्वांसमोर जाहीर कर म्हणतो. हीच योग्य वेळ आहे असं ओळखून रवी अण्णा म्हणतो, तुमची काही हरकत नसेल तर मी भानूसोबत लग्न करण्यास तयार आहे. सगळे भानूकडे बघतात. भानू आपली आई म्हणजे अशोककडे बघते. तिला खुश बघून अशोकही खुश होतो. अशोक रवी अण्णाकडे बघून हसून होकार देतो. इकडे रवी अण्णाचं लग्न ठरल्यामुळे सगळे गावकरी त्याला उचलून जल्लोष करतात. नंतर रवी अण्णा आणि भानूचं लग्न होतं. गावकरी निवांत असतात. त्यांना वाटतं आता गावावरचं संकट गेलं. काही दिवसांनी अशोक आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला निघतो. गप्पा मारता मारता त्यांच्यातला एक जण अशोकला उसने दिलेले 2,000 रुपये मागतो. अशोक म्हणतो, कधी दिले आठवत नाही. त्याचा मित्र म्हणतो, नीट आठव, लग्नानंतर तू देतो म्हणाला होता. अशोक त्याच्यासमोर आठवायचं नाटक करून सुलोचनाच्या आवाजात म्हणतो, अशोकने पैसे नाही दिले तर काय करणार तू? सुलोचनाची आत्मा परत आली समजून त्याचे मित्र भिवून पळू लागतात आणि चित्रपट इथे संपतो.